100 बार जन्म लूं तो भी तू ही हमदम हर दफा चाहिए, तू है तो मुझे चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून करणार आहोत. तर सगळ्यात पहिले व्हिडिओ एडिट करत असताना आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट जो आहे तो आपण अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचा आहे. इनपुट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर मी जो तुम्हाला इथं फोटो ग्रुप आणि सॉन्गचा जो बीट आहे तो इथे तुम्हाला बघायला मिळेल. तर आपल्याला सगळ्यात पहिला फोटो ऍड करायचा असताना आपली फोटोची साईज 4:5 रेशो असली पाहिजे, तरच इथं व्हिडिओमध्ये फोटो ऍड करायचा आहे. 4:5 रेशो फोटो नसले तर आपल्याला व्हिडिओमध्ये फोटो व्यवस्थित बसणार नाही. जर तुम्हाला 4:5 रेशो फोटोची साईज करता येत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेला आहे, तिथून तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे आणि 4:5 रेशोमध्ये फोटो ऍड करून इथं व्हिडिओमध्ये ऍड करायचा आहे. तर सगळ्यात पहिले इथं फोटो ग्रुपमध्ये जायचं आहे. फोटो ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर वरचा जो लिरिक ग्रुप आहे तो सोडायचा. त्याच्या खाली 4 फोटो आहेत, फोटो ग्रुप आहे, त्याच्यावरती टच करायचा आहे. टच केल्यानंतर इथं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत इथे तुम्हाला खाली ब्लॅक कलरचं लेअर दिसतोय त्याच्यावरती टच करायचं आहे. कलर फिल्ममध्ये जायचं आहे. कलर फिल्ममध्ये गेल्यानंतर जे इथे तुम्हाला आकडे बघायला मिळतात तर इथं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो तुम्ही 4:5 रेशोमध्ये फोटो कट केलेला आहे तो फोल्डरमध्ये, त्या फोल्डरमध्ये जायचा जो तुमचा कोणता फोल्डर असेल जो तुम्ही फोटो घेणार आहे. आता मी हा फोटो घेणार आहे. तर हा फोटोवरती टच करून इथे वरती प्लसवरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर त्या फोटोवरती टच करायचा आहे. इथे खाली मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. परत त्याचा फोटो बरोबर सेट करून घ्यायचा. अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचा आहे. जरा वरती सरकून घेतो. अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर परत बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर 2 नंबरचा फोटो ग्रुप आहे त्याच्यावरती टच करायचा आहे. इथं खाली एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथं ब्लॅक कलरचं लेअर आहे त्याच्यावरती खाली टच करायचा आहे. परत इथे कलर फिल्ममध्ये जायचं आहे. परत इथे जे आकडे पडतात त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो आता फोटो घेतलेला आहे तोच फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्या फोटोवरती टच करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडेसे फोटो इथं वरती घेतो. योग्य त्या पद्धतीने इथं सेट करून घ्यायचा आहे. परत इथं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ते 4 फोटो ग्रुपमध्ये एकच फोटो ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी पटापट फोटो ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे मी 4 ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घेतलेला आहे. परत इथे खाली लास्टला 2 ब्लॅक कलरचे लेअर बघायला मिळतात त्याच्यावरती टच करायचं आहे. तिथं पण आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो इथं खाली पण तुम्हाला ब्लॅक कलरचे 2 लेअर दिसतात, तिथं पण हाच फोटो ॲड करायचा आहे. जिथं वरच्या ग्रुपमध्ये जो फोटो ॲड केला त्या खालच्या लेअरमध्ये पण तोच फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर त्याच्यावरती टच करायचा आहे. परत इथं कलर फिल्म जायचा आहे. इथे जे आकडे पडतात त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि जो फोटो तुम्ही ॲड केला आहे त्याच्यावर क्लिक करून तो वरती प्लसमध्ये टच करायचा आहे. खालच्या लेअरला पण तसंच करायचं आहे. तर दोन्ही लेअरमध्ये फोटो ॲड करून घेतल्यानंतर बॅकला यायचं आहे. तर पुढच्या बीटवरती यायचं आहे. इथं 9.12 सेकंदवरती यायचं आहे. प्लसमध्ये जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे. आता तुम्हाला फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर इथं फोटो ॲड करून घेताना प्लसमध्ये जाऊन मीडियममध्ये जाऊन इथं फोटो ॲड करून घ्यायचा आणि पुढच्या बीटवरती यायचं आहे. ह्याच्या पुढचा भाग आहे तो इथं 4 नंबर ऑप्शनवरती टच करून कट करून घ्यायचा आहे. परत त्याच्या पुढच्या बीटवरती यायचं आहे. प्लसमध्ये जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे. परत एक दुसरा फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. परत त्या पुढच्या बीटवरती येऊन त्याचा एक्स्ट्रा भाग आहे तो इथं कट करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे जेवढे पण बीट आहे तिथं त्या प्रत्येक बीटमध्ये आपण फोटो ॲड करून घ्यायचा. तर इथं पटापट सगळ्या बीटवरती फोटो ॲड करून घेतो. जर फोटो ॲड करत असताना इथं प्लसमध्ये जाऊन मीडियममध्ये जाऊन जो तुम्ही फोटो ॲड करला आहे ॲड करत असताना ह्या बीटपर्यंत न्यायचं असेल तर ह्या फोटोवरती टच करायचा आहे. टच केल्यानंतर ह्या पुढच्या बीटवरती येऊन थांबायचं आहे. परत 2 नंबरच्या ऑप्शनवरती टच करून तो फोटो अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचा. जिथे जिथे फोटो असं कमी पडतात तसा अशा प्रकारे तुम्ही तो वाढवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे शेवटपर्यंत फोटो ॲड करून झालेले आहेत. 9.12 सेकंदवरती यायचं आहे. प्लसमध्ये जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे. मीडियममध्ये गेल्यानंतर जो तुम्ही फोल्डर मी जो मटेरियल दिलेला आहे जो तुमचा फोल्डर ॲड झाला असेल तर इथं ॲड करून इथं मी तुम्हाला शॅडोचा पेन दिलेला आहे ते तुम्ही इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून तो मोठा करून घ्यायचा आहे. परत त्या शॅडोवरती टच करून तो शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे. ओढल्यानंतर काय करायचं आहे, परत 9.12 सेकंदवरती यायचं आहे.
परत प्लस मध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जो तुम्हाला एक पेज दिलेला आहे तो तुम्ही इथं इमोजी इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर ते इमोजीवरती टच करायचा आहे. तो पण इथं शेवटपर्यंत 2 नंबरच्या ऑप्शनवरती टच करून तो वाढवून घ्यायचा आहे. थोडंसं इथं वरती घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे शेवटला यायचा, शेवटला आल्यानंतर खाली यायचा आहे. जो तुम्हाला मी रेक्टँगल ॲड केलेला आहे त्याच्या साईडला दाबून धरायचा आहे. दाबून धरल्यानंतर जिथं बी वरती जागा असेल तिथं ॲड करून घ्यायचा आहे. इथं शॅडो आणि पेनच्या खाली इथं फोटोच्या वरती इथं ॲड करून घ्यायचा आहे. इथं 3 नंबरला ॲड करून घ्यायचा आहे. परत आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे, प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेला आहे तो तुम्ही इथं ॲड करून घ्यायचा आहे. इथं ॲड करून घेतल्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरिया करून तो मोठा करून घ्यायचा आहे. परत बॉर्डरवरती टच करायचा आहे आणि हा पण बॉर्डर इथं शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आता आपल्याला फोटोला शेक इफेक्ट द्यायचा आहे. शेक इफेक्ट देताना बॅक यायचा आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. जो तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेला आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि इथं अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचा आहे. तर इनपुट करून घेतल्यानंतर पहिला जो फोटो आहे त्याच्यावरती टच करायचा आहे. लास्टला इफेक्टमध्ये जायचं आहे. आडव्या 3 डॉट आहेत डाव्या साईडला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. वरती कॉपी इफेक्ट करायचा आहे. एवढं केल्यानंतर बॅकला यायचं आहे. परत व्हिडिओच्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जो तुम्ही फोटो इथं ॲड केलेला आहे, जो तुम्ही 9.12 सेकंदवरती यायचा आहे. जे इथं लहान 3 फोटो आहेत त्या फोटोला तेवढंच तिथे पेस्ट करायचा आहे. जे इथे सुरुवातीला 3 फोटो आहेत त्या फोटोना तेवढाच हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्या फोटोवरती टच करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन आडव्या 3 डॉटवरती जाऊन इथं 2 नंबरला पेस्ट इफेक्ट आहे तो इथं इफेक्ट करून घ्यायचा. तसेच अशाच प्रकारे दोन्ही फोटोला पण अशा प्रकारे इथं करून घ्यायचा आहे. एवढं केल्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे. परत शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. परत 2 नंबरचा फोटो आहे तो इथं इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये जायचं आहे. व्हिडिओमध्ये गेल्यानंतर 10.8 सेकंद बीटच्या पुढं जेवढी पण फोटो आहेत त्या फोटोना सगळ्या फोटोला इथं इफेक्ट द्यायचा आहे. त्या फोटोवरती टच करून इफेक्टमध्ये जाऊन इथं पेस्ट करायचा आहे. जेवढी पण शेवटपर्यंत फोटो आहेत त्या फोटोना सगळ्या इथं इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इथं पटापट फोटो पेस्ट करून घेतो मी. तर मित्रांनो शेवटपर्यंत मला इफेक्ट देऊन झालेलं आहे माझं. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं, लाईक करायचं. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण अशाच प्रकारे आपण मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तसेच मित्रांनो टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. आपण टेलिग्रामला सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो जो बी तुमचा लोगो असेल तो लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करत असताना आपल्या वरती सेटिंगला जाऊन शेअर आयकॉनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे व्हिडिओच्या खाली जो तुमचा क्वांटिटी पाहिजे तुम्हाला तो सिलेक्ट करून इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट करून घेतल्यानंतर आपला व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला सपोर्ट करत राहायचा आहे. तर लवकरच आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया. धन्यवाद.